बॅटरी लो म्हणते. बहुतेक नाही लागणार पण थांब ना, तू असली ते बरं असं जरा. नको आता पुसायला, आता पुसायला गेली की सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. नको आता काहीच करायला नको, नको राहू दे आता, आता काही डिस्टर्ब करायला नको. आता नको काही करायला, ते उगीच नाही ते काही करत नाही मी इथं, फक्त मिनिमाइज करतो. अगं आता सगळं कशाला काही disturb होत नाही, मिनिमाइज करायला लागले मी. किती खाण आहे, किती म्हणजे. सर सुरू झालंय, डाला काका सुरू करतायत, आपण लाईव्ह होतो ऑलरेडी. 1 मिनिट हो काका प्रस्तावना करतायत. येस, मोठं करा ना. थांब ना, विकेट नाही. हो. एक सर नमस्कार. नमस्कार. हा, आपण वेबिनार सिरीज करतोय. हो चालेल. माझं ऐकू येते तुम्हाला? या दोघांच्या याच्याने आपण ही सिरीज घेतोय सर. हो येस. नाही मी बोललेलं ऐकू येत आहे का? मध्ये स्वागत. आपल्या समोर आजच्या वेबिनारसाठी माननीय प्रदीप पुरंदरे सर आहेत. ते जल अभ्यासक आहेत. खरं म्हणजे पुरंदरे सरांची ओळख ही उभ्या महाराष्ट्राला आहे आणि सरांचं वाल्मीमध्ये 28 वर्ष सेवाकार्य झालेलं आहे. पुरंदरे सरांनी अनेक टीव्ही चर्चासत्रामध्ये भाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जे वर्तमानपत्र आहेत, लोकमत असेल, सकाळ असेल, दिव्य मराठी असेल, या वर्तमानपत्रामध्येही त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. या संदर्भात झालेला आहे. त्यांनी अनेक अनुभव, अनेक व्याख्यानामधून, अनेक प्रशिक्षणामधून आणि अनेक कार्यशाळांमधून व्यक्त केलेले आहे. आज आपण मराठवाडा आणि एकंदरीत महाराष्ट्र या ठिकाणी जे जलासाठी काम झालेलं आहे, म्हणजे शासकीय काम असेल, अशासकीय संस्थेचं काम असेल, विविध या योजना राबवत असताना ज्या घटकांसाठी आपण या योजना राबवलेल्या आहेत त्या घटकापर्यंत कितपत पोहोचतात, त्या ना टेल एंड पर्यंत पाणी मिळण्यासाठी जे कायदे आहेत किंवा त्यांचा पाण्यावरील हक्क आहे, या हक्कानुसार सर्वांसाठी पाणी, सर्वांना समन्यायी पाणी, या धोरणाचा पुरस्कार करणारे प्रदीप पुरंदरे योजनांचा आपण आढावा घेत असताना काय आपण त्यात फलनिष्पत्ती केलेली आहे आणि आपण पुढे सोबत चर्चा करणार आहोत. पुरंदरे सर आपल्याला माहिती देणार आहेत. मी पुरंदरे सरांना विनंती करतो की सर आपण आपला विषय
पुरंदरे सर आपल्याला यावर भाष्य करायचं आहे. हो मी करतो, सुरुवात करू. हा करा सर. येस, स्क्रीन माझं स्क्रीन दिसतंय का आपल्याला? हॅलो, 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 हा दिसतंय स्क्रीन दिसतंय माझं? दिसतंय सर. मी सुरू करू दे. हा सर. ते कॉर्नरला माझं काही हे दिसत नाही, फक्त स्क्रीन दिसतंय मला, म्हणून विचारलं मी. आजच्या या वेबिनारसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी मानवलोक या संस्थेचे आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री अनिकेतजी लोहिया यांचे मनपूर्वक आभार मानतो. द्वारकादासजी लोहिया आणि शैलाताई लोहिया यांच्या स्मृती अभिवादन करून मी या सादरीकरणाला सुरुवात करतो. सादरीकरणाची जो विषय आहे तो जलक्षेत्रातील बदल आणि आव्हाने, लक्षवेध मराठवाडा. जे काही बदल होऊ घातलेले आहेत, जी आव्हानं आपल्या पुढे उभी राहिलेली आहेत, त्याचं मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपण याच्यावरती चर्चा करू, असा एकूण विषय आहे. यामध्ये या सादरीकरणामध्ये साधारण जलक्षेत्रातले ज्या निर्णया विसंगती आहेत, जे सुसंगती आहेत, जे क्लिष्टता आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. जलक्षेत्र म्हटलं की त्यात राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प आले, लघु पाटबंधारे प्रकल्प आले, पांडव क्षेत्र विकास आला, विहिरी आल्या, उपसा जलसिंचन योजना आल्या आणि बिगर सिंचनाचं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी आणि औद्योगिक वापराचं पाणी, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात येतात. त्या सगळ्याची सरमिसळ तिथे झालेली आहे आणि त्याच्यातून गुंतागुंत वाढलेली आहे. तो हे जलक्षेत्र काय आहे, कसं आहे, त्याचा आढावा आपण घेणार आहोत. आणि त्याच वेळेला वाळवंटीकरण आणि हवामान बदल ही जी संकटं आपल्या पुढे येऊ घातलेली आहेत, त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत, या संकटांचा खरा अर्थ काय आहे हे बघणार आहोत. आणि एकूणच आजचा जो माहोल आहे, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, ह्याच्यातून शेतीतील अरिष्ट कसं गंभीर होत चाललेलं आहे, हे आपण सगळं बघणार आहोत. संकट एकटी येत नाहीत, हा ह्याच्यातला संदेश आहे आणि हे सगळं आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे. साधारण सादरीकरणामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी येतील. आपण हवामान बदल आणि वाळवंटीकरणापासून सुरुवात करूयात, एक एक मुद्दे घेत पुढे जाऊयात. मी प्रथम सलग एक साधारण 40-45 मिनिटं मांडणी करेन आणि मग विषय हा चर्चेसाठी खुला राहील. आपण आवर्जून प्रश्न विचारावेत, काही सूचना कराव्यात, अशी माझी आपल्याला विनंती आहे. हवामान बदलाबद्दल टेरीनी खूप चांगला अहवाल तयार केलेला आहे आणि तो राज्य शासनाला दिलेला आहे. त्या अहवालातली माहिती मी आपल्यापुढे मांडतोय. मराठवाड्यातली संभाव्य तापमान वाढ आहे ती साधारण अशी दिसणार आहे. आपलं वार्षिक सरासरी तापमान हे साधारण 26.46 डिग्री सेल्सिअस आहे. ते 2030 साली साधारण 1.5 डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे. 2050 साली ते अजून फरक पडेल, 2.25 ते 2.5 पर्यंत जाईल आणि 2070 पर्यंत अजून ते वाढलेलं असेल. अर्थात आपण जर काही केलं नाही तर, बिझनेस ऍज युज्युअल ठेवला, आपण काहीच उपाययोजना केली नाही तर हे होईल, हे त्यातलं आहे. पण मुळात तापमान वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तसंच पाऊसमानामध्ये फार मोठी वाढ होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या, आणि ती जी अंदाजित वाढ आहे ही टक्क्यांमध्ये आहे. आत्ताचं आपलं वार्षिक सरासरी पाऊसमान साधारण 708 मिलीमीटर आहे. 2030 साली त्याच्यात 12.5 ते 27.5% वाढ होण्याची शक्यता आहे. 2050 साली अजून
15 ते 30% अशी होईल. ही फार मोठ्या प्रमाणात पाऊसमान वाढ होण्याची शक्यता आहे. आता हे तापमान वाढ म्हणजे काय होतं, त्याचे परिणाम काय होणार आहेत? अर्थातच बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन आणि पर्णोत्सर्जन म्हणजे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मध्ये वाढ होईल. आणि ती वाढ झाल्यामुळे पिकाच्या सिंचन गरजेत, पिकाला जे आपल्याला आर्टिफिशियली पाणी द्यावं लागतं, सिंचन द्यावं लागतं, त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि काही प्रमाणात हे जर व्यवस्थित जमलं नाही तर उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. आता मराठवाड्यासारख्या प्रदेशाला जर पाऊसमानात वाढ होते असं म्हटलं तर ती खरं शुभवर्तमान असलं पाहिजे, आनंदाची गोष्ट असली पाहिजे. पण हे तितकं तसं नाहीये. कारण या पाऊसमान वाढीमुळे टोकाच्या घटनात वाढ होणार आहे, म्हणजे एक्स्ट्रीम इव्हेंट्स, म्हणजे खूप कमी वेळात जास्त पाऊस पडणं आणि आपदा हवेत म्हणजे रनऑफ मध्ये पटकन वाढ होणं मोठ्या प्रमाणावरती असं होण्याची शक्यता आहे. तसंच कमी पावसाचे दिवस म्हणजे लो रेनफॉल डेज, उगीच 2.5 मिलीमीटर 3 मिलीमीटर पाऊस पडला, यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि 2 पावसातील अंतरात म्हणजे ज्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो ते वाढण्याची शक्यता आहे. आणि दुष्काळ आणि पूर यांचं प्रमाण आणि वारंवारता वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो. आता याच्यातल्या काही गोष्टींचा अनुभव आपण घेतो आहोत, पण सध्या शास्त्रज्ञांमध्ये वाद आहेत की हे हवामान बदलामुळेच होतंय का काय होतंय. पण साधारण कल आता हवामान बदलामुळे या गोष्टी होत आहेत असं म्हणण्याचं आहे. तेव्हा दुष्काळ आणि पूर यांचं प्रमाण आणि वारंवारतेत वाढ होईल आणि पिकांवरील रोगराईत वाढ होईल ही शक्यता येत नाही. तर पाऊसमानात वाढ झाली तर मृदा आणि जलसंधारण उत्तम करू शकलो आपण, जसं मानवलोक करतंय, इतर अनेक संस्था करतात. ते जर चांगल्या प्रकारे झालं आणि सस्टेन राहिलं तर कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल, कारण पाऊस वाढणार. हवामान बदलामुळे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा काही पिकांना फायदा होईल, उत्पादकतेत भर पडेल, तर काही पिकांच्या बाबतीत ती घट होईल. तर हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि तापमान हे दोन घटक परस्परांवर अवलंबून असल्यामुळे त्याच्यामुळे पिकाच्या उत्पादकतेत फरक पडणार. पण तापमान वाढत गेलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होत जातो आणि उत्पादकतेत घट होते, असं साधारण त्याच्या मागचं शास्त्र आहे. आता भविष्यातील धोक्याला, या हवामान बदलाच्या भविष्यातील धोक्याला सामोरं जाण्याची आजची तयारी आपली काय आहे असा अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार एक इंडेक्स डेव्हलप केलेला आहे, निर्देशांक डेव्हलप केलेला आहे. तर त्याच्यातून असं दिसतं की महाराष्ट्राच्या पातळीवर तयारी सर्वात कमी असलेला जिल्हा म्हणजे नंदुरबार आहे आणि मराठवाड्यातला हिंगोली. आणि तयारी सर्वात जास्त चांगली असलेला जिल्हा महाराष्ट्राच्या पातळीवर सातारा आहे, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद. आता ही तयारी म्हणजे कोणत्या अर्थाने की एकतर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, जाणीव जागृती वाढलेली आहे, उपाययोजना पटकन करता येईल, या अर्थाने हे सगळं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो वाळवंटीकरण म्हणजे काय. वाळवंटीकरणासाठी एक इस्रो संस्थेने खूप मोठा अहवाल प्रकाशित केलेला आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की उत्पादकता आणि जैवविविधता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी आणि बायोडायव्हर्सिटी ही गमावत जमिनीचा ऱ्हास होणं, याला वाळवंटीकरण असं म्हणतात. त्याची 3 मुख्य कारणं आहेत जी आपल्याला चांगली माहिती आहेत. एक हरितच्छादनाचा ऱ्हास होणं, म्हणजे झाडं झुडपं गवत वनस्पती यांचा ऱ्हास होणं, पाण्यामुळं जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होणं आणि वाऱ्यामुळं जमिनीची धूप होणं, ही 3 महत्वाची कारणं आहेत. हे हरितच्छादनाचा ऱ्हास असं आपण बघतोय, अनेक डोंगर उघडे बोडके पडलेले आहेत आणि हा पाणी आणि वाऱ्यामुळं मातीची धूप होण्याला आमंत्रण दिलं जातं. वनस्पतीचा ऱ्हास झाला, हरितच्छादनाचा ऱ्हास झाला म्हणजे मातीची धूप होण्याला आमंत्रण मिळतं आणि मग सेंद्रिय पदार्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, अन्नद्रव्य, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत आणि सुपीकतेत घट व्हायला लागते. तसंच हे निरनिराळ्या प्रकारची इरोजन्सचे फोटो दाखवले, ते इस्रोच्या अहवालातलेच. अहवाल खूप चांगला आहे, आवर्जून सगळ्यांनी वाचावा. तो पाण्यामुळे होणारं इरोजन, वाऱ्यामुळे होणारं इरोजन. याची धक्कादायक बातमी अशी आहे की वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपण म्हणजे महाराष्ट्र चक्क दुसऱ्या क्रमांकावरती. ही फार धोकादायक बातमी. तेव्हा इथे आकडेवारी दिली आहे 2003 ते 2005 या वर्षांमध्ये वाळवंटीकरणाखाली एक क्षेत्र 43.38% होतं. त्याच्यामध्ये
2011-13 मध्ये साधारण 1.5% वाढ झालेली. महाराष्ट्रातील वाळवंटीकरणामध्ये साधारण 1.5% वाढ झालेली. तर हे रोखणं हे अतिशय महत्वाचं काम आहे, बेसिक काम आहे, मूलभूत स्वरूपाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच मानवलोक आणि या सगळ्या संस्था ज्या करतायत ते काम अतिशय महत्वाचं. म्हणजे सर्वात महत्वाचं जमिनीची धूप थांबवण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाची कामं येणार आहेत. मृदसंधारणावर भर देत ही कामं आपल्याला करायची आहेत. आणि नदी पुनरुज्जीवनाला महत्व द्यायचं, म्हणजे खोलीकरणाला नाही, फक्त नदी पुनरुज्जीवनाला महत्व द्यायचंय. हे त्यातलं महत्वाची उपचार योजना. आता ह्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जलविकासाचा एक धावता आढावा घेऊ. प्रत्येक ह्याला स्पर्श करू, त्यातला कळीचा मुद्दा बघू आणि त्यातनं सार काय निघतंय हे बघत आपण पुढे. जलविकास मोठ्या प्रमाणात झाला हे खरंच आहे. राज्य आणि केंद्र शासनाची धोरणं, नंतर सिंचन प्रकल्पांसाठी केलेली भरीव गुंतवणूक, अभियंत्यांचं योगदान, शेतकऱ्यांचं सामुदायिक शहाणपण आणि विस्थापितांनी केलेला त्याग आणि पर्यावरणासाठी मोजायला लागलेली किंमत, या सगळ्यामुळे हा जलविकास साध्य झाला. पण आता संदर्भ सगळे बदलायला लागले. जलविकास झालाय, साठवण क्षमता वाढली आहे, पण पाण्याचं समन्वय वाटप आणि कार्यक्षम वापर मात्र झालेला नाहीये. पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं. बिगर सिंचनाच्या मागणीत वाढ झाली, आपली एकूण जीवनशैली बदलली, लाईफस्टाईलच बदलून गेली आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून भूजलाची पातळी खालावत चालली आहे आणि प्रवाही सिंचनाखालचं क्षेत्र हे कमी व्हायला लागले. खरीप आणि रब्बी हंगामातील भुसार पिकांचे उदरनिर्वाहाची शेती आपण पूर्वी करत होतो. आता उन्हाळी आणि बारमाही नगदी पिकांसाठी बाजारासाठी शेती व्हायला लागली. त्याला डिमांड आलेली आहे, त्याला भाव जास्त चांगले मिळतात आणि पाण्याचा उपयोग हा एक क्षेत्र म्हणून व्हायला लागलेला आहे. काही विभागांना पाणी नाकारणं, काही जनसमूहांना पाणी नाकारणं असं दिसतं. आपण मराठवाडा म्हणून त्याचा अनुभव घेतो आणि आपण कायदे खूप केले, निरनिराळ्या विषयांवरती कायदे केले, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे जलक्षेत्रात कायद्याचं राज्य काही आलेलं नाही. आता हे सगळे जे बदललेले संदर्भ आहेत हे बघता आपण काय भूमिका घ्यायची. अनेक ठिकाणी अद्याप पाणीच पोहोचलेलं नाही, अनेक लोकांना पाणी मिळत नाहीये. जलविकास थांबवायचा का? झालेला जलविकास जो का असेल त्याचं नेमकं काय करायचं, तो नाकारता तरी येत नाही, उलटवणंही शक्य नाही. तेव्हा अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला काही गोष्टी बघायच्या. आता जलविकासाचे विविध पर्याय आहेत. विहिरींच्या माध्यमातून होईल, पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून होईल, लघु सिंचन प्रकल्प आहेत, मायनर इरिगेशन सारखे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, उपसा सिंचन योजना, राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प, अशा अनेक पर्याय आहेत. हे महत्व, जलक्षेत्राचं महत्व ओळखलं पाहिजे. कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की त्याच्यामुळे मिळून किती लोकांना मिळतं, 18-20% लोकांना पाणी मिळतं, बाकीचे सगळे कोरडवाहू. तितकंसं खरं नाही. आपण फक्त शेतीचा विचार केला ते खरं आहे, पण आपण पिण्याचं पाणी पण देतो आहोत आणि औद्योगिक वापराचंही पाणी देतो. हे सगळं एकत्र लक्षात घेतलं, सिंचन, पिण्याचं पाणी आणि घरगुती वापराचं पाणी, तर आपण केलेल्या जलविकासातून लोकसंख्येच्या फार मोठ्या टक्क्यास लाभ मिळतो, हे खरं आहे. तेव्हा सिंचन आणि बिगर सिंचन ह्याचा एकत्र विचार करणं हे आवश्यक आहे. याच्यात काही ऑब्व्हियस विसंगती आहेत. अमुक एक गोष्ट केली की दुसऱ्याला छेद जातो. पण आपण आता जे सगळे पर्याय बघितले ते स्थळ काळ परिस्थितीनुसार आवश्यक आहेत. छोटे नाले असतील ती छोटीच कामं होती, जसं नदी पात्राकडे आली की मोठी कामं होती. तेव्हा प्रत्येक पर्याय आवश्यक आहे, पण प्रत्येक पर्यायाचं मर्यादांचं भान आपण ठेवलं पाहिजे, त्याला संयम ठेवला पाहिजे आणि त्याची पथ्य पाळली पाहिजे. एकाच कुठल्या पर्यायामुळे सगळं होईल असं नसतं. आता ह्या सगळ्या जलविकासामध्ये कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत, समान घटक आहेत. म्हणजे अपुरा अन्वेषण, सर्व्हिस नीट करायचा नाही, असमाधानकारक संकल्पना, डिझाईन चांगलं नाही, दोषरहित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होणं, व्यवस्थापनाचा अभाव, पाणीपट्टी नगण्य किंवा जी नगण्य त्याची वसुली होत नाही आणि एकूणच पारदर्शकता, उत्तरदायित्व, लोकसहभागाचा अभाव हे कॉमन घटक आहेत. आणि राजकीय हस्तक्षेप मात्र महामूळ आहे, प्रचंड प्रमाणावरती. तेव्हा
या सगळ्याच्या तपशिलात आता जायला नको, हे कॉमन फॅक्टर म्हणून आपण बाजूला काढूया. आता एक एक पर्यायाच्या बद्दल त्यातला कळीचा मुद्दा फक्त बघत. भूजलाचं नियमन हे सांगणं सोपं आहे, आपण कायदाही केला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आपलं इथे वार्षिक पुनर्भरण महाराष्ट्राच्या पातळीवर 22,000 दशलक्ष घनमीटर आहे. हा आकडा कदाचित नवीन वाटेल लोकांना. खरा तो आकडा म्हणजे शासन जे सांगतं तो आकडा 32,000 मिलियन मीटर क्यूबचा आहे. पण आता मध्ये 2 वर्षापूर्वी राज्य जलमंडळाने एक निर्णय घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की जेवढं पुनर्भरण होतं त्याच्या 70%च पाणी आपण वापरलं पाहिजे, म्हणून तो आकडा 22,000 आहे. आणि याच्यापैकी वापर आपला ऑलरेडी महाराष्ट्राच्या पातळीवर 17,000 दशलक्ष घनमीटर पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे पाणी भूजल कमी शिल्लक राहिले आपल्याला. आणि किमान 21 लाख विहिरी महाराष्ट्रात आहे आणि हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. आज तरी पाणी भूजल हे खाजगी मालमत्ता समजलं जातं. माझ्या जमिनीच्या पोटात मी किती खोल जावा आणि किती उपसा करावा याच्यावरती लोकांना बंधन नको आहे, तेव्हा हे करणं फार अवघड आहे. भूजल मूल्यांकन आता GSDA आणि CBIBनी हे केलेलं आहे, CGIBनी केलेलं आहे आणि तो अहवाल उपलब्ध झालेला आहे 2017 सालचा. त्यातली मराठवाड्याची माहिती मी आपल्या पुढे मांडतोय. आपल्या इथे पाणलोट क्षेत्र जर बघितली तर एकूण 337 पाणलोट क्षेत्र आहेत मराठवाड्यामध्ये. त्याच्यातली 257 अजून सुरक्षित आहेत, ही चांगली बातमी आहे. अंशतः शोषित ही 69 आहेत, शोषित 10 आहेत आणि अतिशोषित फक्त 1च आहे. आणि असं तालुक्यांच्या बाबतीत आकडेवारी बघितली तर आपल्या 76 पैकी 66 तालुके अजून सुरक्षित आहेत, 10 तालुके अंशतः शोषित आहेत. आणि मराठवाड्यातील भूजलाची उपलब्धता ही साधारण 7,000 दशलक्ष घनमीटर आहे आणि उपसा त्याच्या 55% आहे. आणि भविष्यात शिल्लक राहिलेलं पाणी मराठवाड्यासाठी भूजलाचं पाणी साधारण 2,759 एवढं अजून करता येईल, त्याचा वापर होऊ शकतो. विहिरी ज्या आहेत, मग आपण म्हणालो विहिरींची संख्या प्रचंड आहे, त्याचा तपशील इथे दिलेला आहे की सिंचनासाठी वापरात येणाऱ्या विहिरी किती, त्या किती उपसा करतात, घरगुती वापरासाठी विहिरी किती, त्याचा उपसा किती, आणि औद्योगिक वापराचे. औद्योगिक वापराच्या विहिरी नगण्य आहेत. साध्या विहिरी 2च आहेत, विंधण विहिरी 12 आहेत. आणि जर पण एकूण संख्या जर बघितली विहिरींची तर साध्या विहिरींची संख्या जवळजवळ 5 लाखाच्या आसपास आहे आणि विंधण विहिरींची संख्या जवळजवळ 1,92,000च्या आसपास. संख्या मोठ्या प्रमाणात. उपसाचे आकडे इथे हेक्टर मीटर मध्ये दिलेले म्हणून ते थोडे वेगळे वाटते. आता याच्यात एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की GSDA आणि MARC यांनी निश्चित केलेले जे पाणलोट क्षेत्रांच्या सीमा आहेत त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो आणि तो फरक 5% पेक्षा जास्त आहे, मायनस किंवा प्लस. आणि म्हणून आमची जी समिती होती एकात्मिक जल आराखडा समिती, त्याच्यात बरीच चर्चा झाली आणि आपले भूजल उपलब्धतेचे अंदाज जर अचूक व्हायचे असतील तर हा सीमांकन नव्याने केलं पाहिजे. शासनाने त्यासाठी तर नवीन समिती नेमलेली आहे आणि ते काम चालू आहे. MARCनी चांगले नकाशे डेव्हलप केलेले, ते सीमांकन नव्याने करायची काम चालू आहे. आता ह्याच्यात आपण कायदा केलेला आहे भूजला संबंधीचा, त्याच्याबद्दल बरीच तपशील माहिती असते लोकांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संपूर्ण राज्याकरता एकात्मीकृत पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापन योजना तयार करणं आणि तिची सांगड एकात्मिक राज्याला घालणं हे काम अद्याप झालेलं नाही. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण याच्या तार्किक परिणतीपर्यंत जाणार नाही. हे काम मोठं आहे, राहून गेलेलं आहे. एकात्मिक जल आराखडा भूपृष्ठावर पाण्याचा झालेला आहे, भूजलाचा अद्याप झालेला नाही, तेव्हा तो होण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्र विकास महाराष्ट्राच्या पातळीवर जर बघितलं तर उपलब्ध 241 लक्ष हेक्टर जमीन आहे. उपचारित त्यातले जवळजवळ 56% आहे. त्यातलं सिंचनक्षम 31 लक्षच आहे आणि प्रत्यक्ष किती होईल याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ह्याच्यातले आव्हानं कोणते आहेत आपल्या समोर, तर सकस, सक्षम आणि टिकाऊ पाणलोट क्षेत्र विकास, भूजलाचं पुनर्भरणाच्या मर्यादित भूजलाचा उपसा आणि मर्यादित उपशाकरता पीक रचनेची पद्धती. हे सगळं सांगणं सोपं आहे, करणं अतिशय अवघड आहे. अनेक संस्था याच्यासाठी वर्षानुवर्ष काम करतात. मराठवाड्यात ते खूप चांगल्या प्रकारे काम झालंय. परंतु ही सगळी कामं कशी करायची आणि नोकरशाहीकरण आणि भ्रष्टाचार टाळून कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. याच्यात एक आकडेवारी मला भूजल मूल्यांकनामध्ये सापडली
जे जीएसडीने जे केलेलं आहे ती आकडेवारी आवर्जून बघितली पाहिजे. विविध मार्गाने होणारं भूजल पुनर्भरणाने उपलब्ध होता. तर कालव्यातनं पर्जन्यमानामुळे 67% पुनर्भरण होतं. पावसामुळे 67% होतं सर्वात जास्त. कालव्यामुळे 2% होतं आणि भूपृष्ठावरील पाण्याद्वारे सिंचन होतं त्याच्यामधनं 14% होतं. भूजलाद्वारे होणाऱ्या सिंचनातून 12% पुनर्भरण होतं आणि जलसंधारणाच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यापासून 4% होतं. ही आकडेवारी थोडीशी विचार करायला लावणार आहे, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मी कशासाठी म्हणतोय, उद्या जेव्हा आपण पाईप डिस्ट्रीब्युशन करू आणि ड्रीप वापरू तर हे सिंचनाचा जो आकडा आहे, कालव्याचा जो आकडा आहे हा कमी होण्याची शक्यता आणि पुनर्भरण त्यामुळे कमी होईल. हा एक त्यातला धोक्याचा भाग आहे. यातनं कसा मार्ग काढायचा हा एक मुद्दा महत्वाचा. पुढच्या टप्प्यावरती आपण लघु पाटबंधारे, स्थानिक स्तर, मायनर इरिगेशन, लोकल सेक्टर या इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतनं आकडेवारी काढली. लेटेस्ट आकडेवारी अशी आहे की आपल्या इथे बांधकामाची लघु पाटबंधाऱ्यांची कामं 91,264 झालेली आहेत. म्हणजे जे चित्रात दाखवल्याप्रमाणे पर्कोलेशन टँक आहेत, केटीव्हीआरस आहेत, वळवणीचे बंधारे आहेत, मायनर टँक्स आहेत आणि सिंचन क्षमता 18 लक्ष हेक्टर आहे असं म्हणतो. पण प्रत्यक्षात आपण हे बांधले आणि विसरले अशी परिस्थिती. आपण याच्याकडे काहीच व्यवस्थापन होत नाही, देखभाल दुरुस्ती होत नाही, त्यामुळे त्याचा सुनियोजित वापर होत नाहीये. इथं काय होतं तर फक्त पाण्याची गळती होते, पाझर होतो आणि पाण्याची चोरी होते. शेततळ्यांबद्दल खूप चर्चा झालेली आहे. शेततळ्याची मूळ कल्पना वेगळी होती, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्याची. शेताच्या खोलगट भागात पावसानं वाहून येणाऱ्या पाण्याचं इनलेट असलेलं तळ इथं पहिल्या चित्रामध्ये दिसतंय. त्याला प्लास्टिकचे अस्थिरीकरण नसलेलं आणि त्यामुळे भूजल पातळीत वाढ होईल आणि एखाद दुसरी संरक्षित पाळी मिळेल असं छोटं तळ म्हणजे शेततळ. अशा प्रकारची शेततळी ही वैयक्तिक शेतकऱ्याला आवश्यक आहेत, समाजाला उपयुक्त आहेत आणि त्याने बाष्पीभवन कमी होईल कारण पाणीच कमी राहतं. पण आता सध्याची शेततळी बांधली जात आहेत शासनाच्या योजनेतर्फे ती माझ्या समजुतीनुसार शेततळी नाही आहेत, साठवण तलाव जमिनीच्या वर बांधलेले आहेत. त्यात पावसाचा नैसर्गिकरित्या पाणी वाहून येत नाहीये. कुठल्या तरी तलावातून विहिरीतनं पाणी उपसा करून ते भरलं जातं. त्याला आच्छादन प्लास्टिकचं लायनिंग घातलेलं आहे त्यामुळे झिरपा होत नाही, पाझर होत नाही, त्याला आउटलेट नाहीये आणि बारमाही वापर करू पाहतात लोक. त्याच्यामुळे वारंवार भूजलाचे उपसा करून ते भरायचं आणि मग वर्षभर ते वापरायचं, त्यातनं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होणार. त्यातनं मला असं वाटतं गंभीररित्या की पाण्याचं केंद्रीकरण व्हायला लागलेलं आहे, पाण्याचं खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. एकेका गावात 100 अशी तळी झाली, साठवण तलाव झाले, खाली काय होईल त्याचे अभ्यास व्हायला पाहिजे. आता शासनाने त्यासाठी समिती नेमलेली आहे की किती असावीत शेततळी, ह्याचा आता शेततळी झाल्या समिती नेमली. आघाडी सरकारने पूर्वीच्या 90,000 शेततळी बांधली, युती सरकारने 1.25 लाख बांधली. या सगळ्याचा जलविज्ञानावर म्हणजे हायड्रोलॉजीवरती काय परिणाम होईल, जलव्यवस्थापनावर काय परिणाम होईल, अल्पभूधारकांच्या पाण्यावर काय परिणाम होईल याचा विचार आज तरी झालेला नाही. जलयुक्त सगळ्यांना कल्पना आहे. आता रिसेंटली सीएजीने त्याचा अहवाल दिला, त्याच्यावरती त्याने बरेच ताशेरे ओढलेले आहेत. या नवीन शासनाने ती योजनाही रद्द केलेली आहे. फार तपशिलात जायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. अतिरेकी नाला खोलीकरण झालं, जलधर उघडे पडायची भीती निर्माण झाली आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे करण्यात आले, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार दिला गेला नाही. पण आता असल्यामुळे आणि सीएजीने अहवाल ताशेरे ओढलेले असल्यामुळे तपशिलात आता जायची गरज नाही. आपले जे राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प आहेत म्हणजे मोठे प्रकल्प, मादलगाव सारखे असे जे प्रकल्प आहेत त्याच्याबद्दलचे काय परिस्थिती आहे ती थोडक्यात बघूयात. इथे आपल्याला नदी खोरे निहाय जलविकास आणि व्यवस्थापन अपेक्षित आहे. गोदावरीचं बेसिन दाखवलेलं आहे भारतातलं, संपूर्ण भारतामधलं गोदावरीचं बेसिन असं आहे. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्र येतो, तेलंगणा येतो, छत्तीसगड येतो आणि आंध्र प्रदेश येतो आणि मध्य प्रदेशचा काही भाग. महाराष्ट्रातली जे गोदावरी खोर आहे त्याच्यामध्ये आपण ह्या उपखोऱ्यांची मांडणी केलेली आहे. 30 उपखोरी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत, ती ह्या चित्रामध्ये दिसतात.
त्यातली 10 उपखोरी ही मराठवाड्यातली. आता मराठवाड्यातली पृष्ठीय पाण्याची जी उपलब्धता आहे, भूपृष्ठावरचं जे पाणी आहे ते सरासरी जास्त आहे. 75% धरलं तर 6,860 दलघमी आहे. पण गोदावरीने लवादाने आपल्यावरती काही बंधनं घातली, त्यामुळं मराठवाड्याला वापरायला पाणी कमी राहिलेलं आहे. आपल्या इथली तुटीची आणि अतितुटीची खोरी या चित्रात दाखवलेली आहे. तुटीचं अतितुटीचं खोरं म्हणजे जिथे 1500 घनमीटर प्रति हेक्टर पेक्षा पाणी कमी आहे, असं पेनगंगेचं आहे. तुटीची खोरी 5 आहेत आपल्या इथे: दुधना, तेरणा, लेंडी, मानार आणि मांजरा. आणि सर्वसाधारण खोरी म्हणजे मध्य गोदावरी, पूर्णा, सुधा, स्वर्णा. आणि विपुलतेचं फक्त एकच आहे, कयाधू. ही क्रायटेरिया थोडासा बदललेला आहे त्याच्यात. पूर्वी सिंचन आयोगाने जेव्हा वर्गीकरण केलं होतं तेव्हा त्यांनी फक्त भूपृष्ठावरचं पाणी गृहीत धरलं होतं. ही आकडेवारी काढताना आपण आता भूपृष्ठ आणि भूजल दोघांचा एकत्र विचार करून क्रायटेरिया, त्यामुळे आकडेवारी थोडी बदलली आहे. आता मोठा प्रश्न जो असतो की आपले ते सिंचन प्रकल्प किती झाले, बांधकामाधीन किती, काय परिस्थिती आहे. इथे बघा, तुम्ही दिसतंय आपण पूर्ण प्रकल्प, धरण 100% पूर्ण झालं आणि सिंचन क्षमता 95% जास्त पूर्ण झाली, असे 1670 प्रकल्प आहेत. 1670, कमी नाही आकडा. बांधकामाधीन प्रकल्प जर बघितले तर त्यात 2 भाग आहेत. एक धरण पूर्ण झालंय पण कालवे आणि वितरण व्यवस्था अपूर्ण आहे, असे 89 प्रकल्प आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे, धरण, कालवे, वितरण व्यवस्था सगळंच अपूर्ण आहे, असे 158 आहेत. किंवा हे विचारात घेऊन निर्मित सिंचन क्षमता ही फक्त 7.5 लक्ष हेक्टरची आहे. संकल्पित उपयुक्त जलसाठा हा साधारण 7,918 आहे. विहिरीवरील सिंचित क्षेत्र लक्षणीय आहे, ते निर्मित भूपृष्ठापेक्षा देखील जास्त आहे, 8.19 आहे. आणि सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र मात्र नगण्य, फक्त 22,000 हेक्टर आहे. आता पाण्याचा ताळेबंद जर आपण मानला, म्हणजे नदी खोऱ्याच्या पातळीवरच, तर असं दिसतं आपल्याला की मराठवाड्यामध्ये आपण आत्ताच तो उणे झालेला आहे. उणे म्हणजे काय, की आपण जेवढं नियोजन केलेलं आहे, जेवढा संकल्पित वापर आहे, अनुज्ञेय आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण प्लॅन केलेलं आहे. जेवढं पाणी आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा धरण आपण बांधलेलं आहे. तेव्हा ऑलरेडी हे निगेटिव्ह झालेलं आहे. मानार असं खोरं आहे की त्यात आता नवीन प्रकल्प घ्यायला अजिबात वाव नाहीये. पण राहिलेली जी 5 उपखोरी आहेत, लेंडी, दुधना, पूर्णा, तेरणा आणि मांजरा, या उपखोऱ्यात धरणांच्या खालच्या बाजूला काही पाणी शिल्लक आहे असं दिसतं सकृतदर्शनी. तर त्याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील असं जल आराखड्यामध्ये म्हटलं. भूजलाच्या ताळेबंदानुसार मध्य गोदावरीमध्ये अजून बरंच पाणी शिल्लक आहे, भूजल. आणि मराठवाड्यामध्ये जवळजवळ 69,000 नवीन विहिरी घेता येतील असा अंदाज आहे. आणि अन्य खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात जे पाणी आणायचंय, म्हणजे अशा शक्यता आहे, तत्वतः शक्यता आहे, ते साधारण 711 दशलक्ष घनमीटरचं पाणी तत्वतः येऊ शकतं. आता ते आणणं अवघड असतं, राजकारणापोटी, खर्चापोटी, पर्यावरणाच्या ह्याच्यासाठी गोष्टी अवघड आहेत. आता याच्यात दुसरा जो महत्वाचा भाग मांडायचा आपल्याला, तो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या ऊस परिस्थितीबद्दल औरंगाबादचे विभागीय आयुक्त काय म्हणतात, त्यांनी एक अहवाल शासनाला दिलेला होता. अहवाल चांगला आहे, तो मराठवाड्याने त्याचा शांतपणे विचार केला पाहिजे. त्यांनी 2009-10 ते 2018-19 या 10 वर्षांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्या 10 वर्षात ते असं म्हणतात, प्रत्यक्ष सरासरी पर्जन्यमान हे सर्वसाधारण गृहीताच्या 88% होतं. ऍव्हरेजच्या 88% आपल्याला पाऊस पडत होता. एकूण 10 वर्षातली 6 वर्ष सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. आणि पाऊस सरासरीपेक्षा जास्त असलेल्या वर्षी देखील किमान 365 आणि कमाल 1176 गावांमध्ये टँकर, इतके टँकरची संख्या चालू. म्हणजे पाऊस सरासरीपेक्षा जास्त असताना देखील टँकर चालू होते आणि सरासरीपेक्षा कमी असताना तर अर्थातच टँकर चालू होते. टँकरची संख्या लक्षणीय. आणि सिंचन प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त साठा जेमतेम 40 ते 50%. आता मी भली मोठी आकडेवारी सांगितली एवढे सिंचन प्रकल्प झाले म्हणून, पण गेल्या 10 वर्षातली जर आकडेवारी बघितली तर प्रत्यक्ष भरलेला पाणी धरण हे फक्त 40 ते 50%.
आणि भूजल पातळी 76 पैकी म्हणाल पाहिजे, 76 पैकी 71 तालुक्यात भूजल पातळी 1.84 मीटरनी घट झाली या 10 वर्षात. ही अशी जलभीषण परिस्थिती असताना पीक त्याला आपण अनुरूप घेत नाही, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडलेला आहे. आणि त्यांनीच मांडलेला आहे असं नाही, तो पूर्वी चितळे आयोगाने 1999 साली मांडलेला होता. आता अलीकडे आपला जो हे आहे नीती आयोग आहे त्यांनी पण हाच मुद्दा मांडलेला होता की एकूण मराठवाड्यातलं लागवडीलायक क्षेत्र आहे साधारण 55 लाख हेक्टर, सिंचन प्रकल्पांचं लाभ क्षेत्र आहे 11 लाख हेक्टर, लाभ क्षेत्रातील ऊसाचं क्षेत्र त्याच्या 28% आहे, म्हणजे 3.13 आहे त्या 10 वर्षात. आणि उत्पादकता मेट्रिक टन पर हेक्टर मध्ये जर बघितली तर मराठवाड्यातली फक्त 57 मेट्रिक टन पर हेक्टर आहे, महाराष्ट्रातले ऍव्हरेज 85. आणि साखर कारखाने, कार्यरत साखर कारखाने 54 आहेत आपल्या इथे मराठवाड्यात, आणि साखरेचा उतारा 11% कमी आहे, इतर ठिकाणी तो जास्त असतो. पण ही मोठी महत्वाची माहिती त्यांनी पुढे आणली. हे 10 वर्षाचं अनालिसिस केलेलं असताना असं दिसतं की या 10 वर्षात फक्त एका वर्षी ऊसाचं क्षेत्र 1 लाख हेक्टरपेक्षा कमी होतं, बाकी सर्व वर्षात ते 2 ते 2.25 लाख हेक्टर आहे. ही आश्चर्याची बाब आहे. एकीकडे आपण दुष्काळी भाग म्हणतोय आणि ऊसाचं क्षेत्र मात्र कमी होत नाही. 2015-16 आणि 16-17 या 2 वर्षांचा अपवाद वगळला तर ऊसाचं उत्पादन आणि उत्पादकता आणि साखरेचं उत्पादन यावर टंचाईचा मोठा परिणाम झाला नाही. गोल्डच्या प्रमाणात मात्र थोडी घट झाली एका वर्षी. तेव्हा हे थोडं जास्त गंभीर आहे, ह्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आता हे प्रत्यक्ष प्रकल्प त्यात किती साठा आला, धरणं भरत नाही असं चित्र दिसतं. तुम्ही भूजलाचा जेव्हा विचार करता तेव्हा विहिरींची संख्या वाढली की प्रत्येक विहिरीतलं पाणी कमी होतं. तसंच धरणांच्या बाबतीत झालेलं आहे, धरणांची संख्या वाढत गेली पण ती धरणं एकमेकांचंच पाणी तोडतात, त्यामुळे ती धरणं भरत नाही. काही नैसर्गिकरित्या भरत नाहीत, काही राजकीय कारणांमुळे भरत नाही. तेव्हा आता हे दिसणारं चित्र बघा तुम्ही. मागणी ऊसाकरता 6159 दलघनी, पिण्याच्या पाण्याकरता 590 अहवालामध्ये, आणि उपयुक्त साठा पाण्याचा मात्र 3637. हे जर उपयुक्त सिंचन प्रकल्पामध्ये एवढंच पाणी असेल आणि गरज 6000च्या अगेन्स्ट 3000 असेल तर ह्याचा अर्थ काय होतो की बाकीचं सगळं ऊस भूजलावरती गेलं, त्यामुळे ती भूजल पातळीत घट झाली मोठ्या. ही भूजल पातळीत कायम घट होत राहणं हे वाळवंटीकरणाला आमंत्रण देण्यासारखं आहे, धोकादायक. मग त्यांनी शिफारस अशी केली होती की ऊसासाठी ठिबक बंधनकारक करा आणि केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नका. त्यांचा अंदाज असा आहे की जर केलं एका हेक्टर ऊसाला ठिबक केलं, खर्च येतो अमुक एवढा, साधारण 3000 दशलक्ष घनमीटर निम्म पाणी वाचेल ऊसाला दिलेलं. आणि ते निम्म पाणी जर आपण तुरीला दिलं तर साधारण 22 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल आणि साधारण क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळू शकते. एवढा मोठा फरक होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. शास्त्रीय दृष्ट्या हे बरोबर आहे. आता हे होईल का नाही, निर्णय होतील की नाही राजकीय, हा मुद्दा वेगळा आहे. पण हे पाण्याचा लाभ सगळ्यांना मिळायचा असेल तर कमी पाणी लागणारी पिकं घेतली पाहिजे. तेव्हा मराठवाड्याने आवर्जून, संपूर्ण महाराष्ट्रानेच खरं तर ऊस शेती आणि साखर उद्योगाबद्दल पुनर्विचार करणं आवश्यक आहे. इथे मुद्दाम एक सिसा दाखवलेला आहे. एकीकडे साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागामध्ये समृद्धी आली ही खरी परिस्थिती, त्यामुळे तो पारडं जड आहे, ते काय नाकारता येत नाही वस्तुस्थिती. पण दुसरीकडे दुष्काळही पडतोय, हवामान बदल होत आहेत, वाळवंटीकरण होत आहे, आठवडी सिंचन मिळत नाहीये, पाण्यात समन्वय वाटप होत नाही. आपण कशाला महत्व देणार आहोत लॉंग टर्म मध्ये? आता फायदा होतोय ऊसामुळे, हा तात्पुरता फायदा आहे. हे तसंच चालू राहिलं आणि जर वाळवंटीकरण झालं तर केवढ्या भागात पडेल, हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. मराठवाड्याची प्रादेशिक वादाची उदाहरणं खूप आहेत, त्याच्या तपशिलात जायची गरज नाही. जायकवाडीचा वाद सगळ्यांना माहिती आहे, नांदूर मधमेश्वर, पूर्णा, उर्दू कलिंग, प्रत्येक ठिकाणी मराठवाडा कमी पडतोय, मराठवाड्यावरती अन्याय होतोय. थोडं पाणी मिळालं पाहिजे, थोडं मिळत नाहीये. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हा नदी खोरे पातळीवरचा संघर्ष जर जिंकायचा असेल
तर आपल्या पाठीमध्ये लोक पाहिजे, मराठवाड्यातले लोक पाहिजेत. आणि मराठवाड्यातले लोक केव्हा येतील? त्यांना जर पाणी खरंच मिळायला लागलं, सिंचन सुविधा लावायला लागल्या, तर ते येतील. आज अनेक वेळेला आम्ही मराठवाड्यामध्ये हिंडलो तेव्हा लोक स्पष्ट असं सांगतात की जायकवाडी भरलं तर आमचं काय फायदा, आम्हाला कुठे पाणी मिळणार आहे. किंवा महत्वाचा मुद्दा असा की नदी खोरे पातळीवरचा वाद जिंकायचा असेल, पाणी आणायचं असेल, तर राज्यांतर मराठवाड्याच्या अंतर्गत पाण्याचं समन्वय वाटप व्हायला पाहिजे. लोकांना पाण्याची गोडी लागली पाहिजे, तर लोक आपल्याबरोबर उभे राहतील. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि व्यवहार म्हणून शेवटी कॉमन सेन्स नावाचा भाग असा आहे की जे पाणी तुमच्या डोक्यावरती आहे आणि जे पाणी तुमच्या शेतात आहे ते पाणी तुमच्या हक्काचं. ते तुम्ही पहिले नीट वापरा, चांगलं वापरा, त्यातून समृद्ध व्हा, तरच पुढे प्रगती करता येईल. आणि त्या दृष्टीने आपण आता जे पाणलोट क्षेत्र विकासाची कामं करतो ती जास्त चांगली करणं, जास्त व्यापक करणं, हेच खरं एकमेव उत्तर आहे. ही वादक असण्याची कारणं, नदी खोरे पातळीवरती जलव्यवस्थापनाची कल्पना नुसती स्वीकारली आपण, त्यासाठी नियम बनवले नाहीत, त्याच्यासाठी अनुरूप व्यवस्था निर्माण केली नाही, तेव्हा भाग आता हळूहळू आपल्याला केला पाहिजे. शेवटचे काही मुद्दे महत्वाचे उपस्थित करतो मी. सर्वांनी विचार आवर्जून करावा. पाणी उपलब्धतेची मी आता जी आकडेवारी सांगितली तुम्हाला, ही कितपत विश्वासार्ह आहे? काही मुद्दे आवर्जून बघा. जलसंपदा विभागात जलवैज्ञानिकच नाहीये, हायड्रोलॉजिस्टच नाहीयेत, सिव्हिल इंजिनियर काम करतात, तो त्यांचा विषय नाही अभ्यासाचा. सिंचन आयोगाने 1999 साली एक आश्चर्य ओढले होते की जलसंपदा विभागात जलवैज्ञानिक नाही, ती चुकीची गोष्ट आहे. आता 2007 साली वडनेर समितीने परत हेच सांगितलं. आजही आपल्या इथे हायड्रोलॉजिस्ट नाहीत. त्यामुळे जे हायड्रोलॉजिस्ट नाहीत ते हायड्रोलॉजीचं काम बघतायत, हा धोक्याचा भाग. चितळे समितीने 2014 साली या हायड्रोलॉजी ज्या अनियमिततांची नोंद घेतलेली, ते गंभीर आहेत मुद्दे. तेव्हा बृहत आराखडा नव्हता, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र न घेता प्रकल्प बांधलेले आहेत, प्रकल्पांच्या उंची वाढवलेल्या आहेत, प्रकल्पांचे प्रकार बदललेले आहेत, आणि प्रकल्पस्थळी उपलब्ध होणारं पाणी, त्याचं सिंचन, बिगर सिंचन, वापराचे चुकीचे हिशोब देणं, इथपर्यंत त्याने ताशेरे ओढले. शेवटचं बघा तुम्ही आवर्जून. एकंदरीत नदीचे प्रवाह घटत असताना, बाष्पीभवन आणि कोरडेपणा वाढत असताना, येव्याचे म्हणजे पाणी यील्डचे अंदाज घटून प्रकल्पाची व्याप्ती घटल्याचं एकही उदाहरण नाही. तेव्हा ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं मानायला जागा आहे. म्हणजे मुळात आपण जी आकडेवारी रेफर करतो ती चुकीची असण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा पुढचा असा आहे की गोदावरीच्या निवाड्याचं पुनर्विलोकन गरजेचं आहे. म्हणजे मग आम्ही सुरुवातीला तुम्हाला गोदावरी बेसिनचा नकाशा दाखवला, त्याच्यात तेलंगणा, आंध्र, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचे राज्य आहेत. त्यात महाराष्ट्राच्या आलेलं पाणी खूप कमी आहे. इथे बघा तुम्ही, गोदावरी खोऱ्यात भूपृष्ठीय पाण्याची सरासरी उपलब्धता 51,784, पण आपल्याला त्याच्यात अगेन्स्ट 29,000च मिळालं पाणी. अनेक तज्ञांच्या मते हा आपल्यावरती झालेला अन्याय आहे आणि त्यामुळे हे पाणी वाढवून घेतलं पाहिजे, त्यासाठी पुन्हा मागणी केली पाहिजे. गोदावरी लवाद मंडळाने जो बच्छावत कमिशनने जो अहवाल तयार केला, त्याच्यातले गोदावरी बद्दल या गोष्टी आवर्जून बघितल्या पाहिजे. त्याने स्वतंत्र अभ्यास केला नाही नव्याने. पूर्वी जे राजेराजवाड्यांनी करार केलेले होते त्याचा आधार त्यांनी घेतला आणि त्याला फक्त मम म्हटलं. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो की पाण्याच्या उपयोगाचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. नंतर त्यात विश्वासार्हतेचा उल्लेख नाही. 75% विश्वासाचं पाणी आहे का 50%चं नाही. उपलब्धतेचा नेमकेपणा नाही. म्हणजे पैठणपर्यंत सगळं पाणी वापरावं, जायकवाडीपर्यंत सगळं पाणी वापरावं, सगळं म्हणजे किती माहित नाही. खोऱ्यातील पाणी खोऱ्याबाहेर वळवण्यावर निर्बंध नाही, असे निर्बंध कृष्णा खोऱ्यात आहेत, गोदावरीत नाही. असं का? आणि मुख्य म्हणजे पुनर्विलोकनाची तरतूद. कुठलाही लवाद असताना त्यात तरतूद असते तशी की आमची ही पुनर्विलोकन व्हायला पाहिजे. केंद्र शासनाने आग्रह धरलेला होता की पुनर्विलोकन तरतूद असू द्या. राज्य शासनाने तो आग्रह धरला नाही, नको म्हणून सांगितलं. आपण स्वतःच्या पायात धोंडा मारून गेलो. केळकर समितीने जी मराठवाड्यात नाकारली, अभ्यास न करता नाकारली,
त्यांनी शिफारस केलेली होती की गोदावरी मराठवाडा प्रदेशाकरता न्यायाधिकरणाचा निवाडा पाण्याच्या वापराचं प्रमाण निर्बंधित करतो. या निवाड्याचं पुनर्विलोकन करणं गरजेचं आहे त्यांनी म्हटलेलं होतं. आणि हा रेफरन्स घेऊन जलसंपदा विभाग आम्ही एकात्मिक जल आराखड्याच्या समितीमध्ये हा विषय काढला आणि एकात्मिक जलसमितीच्या समितीने शासनाला पत्र लिहिलं की केळकर समिती असं असं म्हणते, तुमचा अभिप्राय काय? आणि त्यांनी आम्हाला पाठवलं लेखी अभिप्राय ते समोर दिसतो. काय अभिप्राय दिलाय बघा तुम्ही. गोदावरी पाणी तंटा लवादानं बहुतांशी उपखोऱ्यात पाणी वाटपाचा संबंधित राज्याच्या संमतीने निर्णय घेतलाय. त्यामुळे न्यायाधिकरणाकडे निवाड्याच्या पुनर्विलोकनासाठी दाद मागता येणार नाही. हे राज्याच्या हिताचं नाही. मी या संदर्भात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यातून माझं समज, कदाचित गैरसमज असेल, तो खाली दिलेला आहे की पुनर्विलोकन झालं तर जायकवाडीच्या वर जी अनधिकृत धरणं बांधण्यात आली त्यांच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि ते कुणाला द्यायचं नाहीये. म्हणून हे राज्याच्या हिताचं नाही. आता सध्या विचार सुरू आहे. मराठवाड्याने आता तरी याचा पुनर्विलोकनासाठी मागणी लावून धरली पाहिजे. एकूणच पाण्याच्या क्षेत्रामध्ये परिस्थिती वाईट आहे. वैचारिक पुनरुत्थानाची गरज आहे. इंग्लिशमध्ये रेनेसॉन्स असं म्हणतात. तुम्हाला माहित असेल की पूर्वी 1400-1700 या शतकांमध्ये युरोपामध्ये रेनेसान्स झाला, वैचारिक पुनरुत्थान झालं आणि त्यांनी त्यांची सगळे कन्सेप्ट बदलून टाकले. आपल्याला पाण्याच्या बाबतीत करावं लागणार. पाण्याच्या विचार करावं. हवामान बदलाला तोंड कसं द्यायचं, वाळवंटीकरणाला तोंड कसं द्यायचं, पाण्याच्या गरजा ह्यापुढे कशा भागवायच्या, नवीन तंत्रज्ञान काय असलं पाहिजे, हे सगळं नव्याने ठरवण्याची गरज आहे. त्यातल्या 2-4 सूचना सांगून मी थांबतो. पूर्ण प्रकल्पांचा अनुभव चांगला नाही, मोठ्या प्रकल्पांचा. आता परत त्याच प्रकारच्या नवीन प्रकल्पांचा आग्रह धरू नका अशी माझी विनंती राहील. प्रकल्पांचं आधुनिकीकरण केलं पाहिजे. जगात सगळीकडे प्रगती झाली, प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं. सिंचन व्यवस्थाच मात्र अतिशय मागास राहील, काहीच बदल झाले नाही. आपल्या कालव्यांमध्ये आपण पाणी पातळी मेंटेन करू शकत नाही, डिस्चार्ज मेंटेन करू शकत नाही, पाणी मोजू शकत नाही, पाणी किती वाहते आपल्याला माहित नाही, रिअल टाइम डाटा आधारे काहीच नाहीये. तेव्हा हे आधुनिकीकरण होण्याची गरज आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान मराठवाड्यात उपलब्ध आहे. माजलगाव प्रकल्पावरती गंगामसला ब्रँच कॅनलवरती जाऊन तुम्ही बघा, हे सगळं तुम्हाला आजही पाहायला मिळेल. हे यशस्वी आहे. त्यातला ऑटोमेशनचा कॅनॉल म्हणजे कॉम्प्युटरचा भाग सोडला तर बाकी सगळं यशस्वी आहे. आपण किती कर्मचारी पुण्यात करतो बघा, हे आहे आपल्याकडे, आपण ते वापरत नाही. तेव्हा आता 21व्या शतकातील संकल्पनांना अनुरूप आपली सिंचन प्रणाली विकसित केली पाहिजे. पाणी मोजता आलं पाहिजे. मला खरंच आश्चर्य वाटतं की आता आपण वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये किंवा जलयुक्त शिवारमध्ये गावागावामध्ये वॉटर बजेट करायचं आग्रह धरतो. गावागावामध्ये त्या अज्ञानी किंवा फारशी टेक्निक माहीत नसलेल्या लोकांकडनं आपण वॉटर बजेटचा आग्रह धरतो. परंतु शासन स्वतःच्या प्रकल्पांमध्ये मात्र हे करत नाही. पाणी मोजत नाही, पाणी पातळीचं विसर करत नाही, बजेट करत नाही. हा काय प्रकार? तेव्हा हे सिस्टीम तशा डेव्हलप केल्या पाहिजेत, नवीन सिस्टीम आणल्या पाहिजेत. आपला एकूण जलविकासाचा पेला हा अर्धा भरलेला आहे. पुरवठा व्यवस्थापनाने भरलेला आणि नुसते जलसाठे उपलब्ध आहेत. त्याचा वापर कसा करायचा, समन्वय वाटप कसं करायचं हे आज नाहीये. त्यामुळं तो अर्धा रिकामा जो आहे तो मागणी व्यवस्थापनाचा अर्धा रिकामा आहे. मागणी व्यवस्थापन आपण करू शकलो तो पेला पूर्ण भरेल. काय केली पाहिजे, त्यासाठी संस्थांचं सक्षमीकरण केलं पाहिजे. इतक्या सगळ्या चांगल्या संस्था आहेत आपल्या इथे. माझा वाल्मी संबंधाला म्हणून जास्त चांगला माहिती आहे. वाल्मी बघता बघता खलास करून टाकले. काही कारण नसताना वाल्मी जलसंपदाकडनं जलयुक्तकडे नेली, त्यांनी त्याचा वापर केला नाही आणि आज वाल्मी सारखी संस्था ठप्प आहे, काही काम होत नाही. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे चांगलं व्यासपीठ आहे, आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. असा गैरसमज आहे की ते फक्त सिंचनासाठीच आहे. नाही, एकूण सगळ्या पाण्याच्या व्यवहारासाठी त्यांचं आहे. त्यांना त्यांचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे वारंवार. त्याची पुनर्रचना करणं आणि आताची जी महामंडळ आहेत ती बरखास्त करून
नदीखोरे अभिकरण प्रस्थापित करणं ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना आव्हान असं राहील शेवटी की नवीन क्षितिजांचं आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. स्वयंचलितीकरण, पाणी वापराचे हक्क, प्रवाह मापन, घनफळात्मक पाणी पुरवठा आणि एकात्मिक जलाशय प्रचार, सगळी धरणं एकत्र ऑपरेट करायची. ही क्षितिजे आपण स्वीकारली पाहिजे आणि आव्हान स्वीकारलं पाहिजे. सर्वात शेवटचा महत्वाचा मुद्दा, नदीचं महात्म्य ओळखलं. आपण आज नदीकडे फक्त उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून बघतो, ओरबाडतो, त्याच्यात जे निगेटिव्ह परिणाम आपल्याला दिसायला लागले. पर्यावरणीय महत्व ते जपलं पाहिजे. पुनरुज्जीवन आवश्यक झालेलं आहे. नदी वाहती राहणं, पर्यावरणीय प्रवाह चालू राहणं हे महत्वाचं आहे. गोदावरी बद्दलची माहिती तुम्ही बघितलीत. आपल्या इथे परिणय दांडेकर लोकसत्तामध्ये लिहितात नेहमी, काय भयानक परिस्थिती. उगमापाशीच गटारीकरण झालेलं आहे. उगमापाशी सुशोभीकरण करून नदी बंदिस्त करून टाकली. नदीला नदीसारखंच वाहू दिलं पाहिजे. त्याचं कालवाकरण नाही व्हायला पाहिजे, कॅनलायझेशन नाही व्हायला पाहिजे. प्रचंड अतिक्रमण झालेले आहेत नद्यांवर, त्यामुळे विसर्ग क्षमता त्याची कमी झालेली आहे. आज जे शहरी पूर येतात, अर्बन फ्लड्स येतात ठिकठिकाणी, त्याच्या पाठीमागे कारण हेच मोठं. कायदे आहेत, योजना आहेत, अंमलबजावणी करत नाही, प्रदूषण होतं आणि नदी समुद्राला मिळणं अवघड व्हायला लागलं. म्हणजे आपण इतकं पाणी वरती अडवलं की समुद्राला मिळणं बंद व्हायला लागलं आणि नदी समुद्राकडे जात नाही, पण समुद्र नदीकडे जात. या धोक्याच्या गोष्टी. आणि यामुळे जे उत्तराखंडमध्ये झालं, जे आज इतर राज्यांमध्ये होतंय, ते उद्या महाराष्ट्रात होण्याची भीती. किंवा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण जलक्षेत्राबद्दल धोरण स्वीकारलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, धोरणं बदलली पाहिजेत, नवीन विचार स्वीकारले पाहिजे. मला मानवलोकनी संधी दिली आणि मी काही मुद्दे आपल्या पुढे मांडले. कदाचित आपल्याला पटतील, कदाचित पटणार नाहीत. आपण आवर्जून मतं मांडा, प्रश्न विचारा. ज्या प्रश्नांना उत्तर मला देता येतील ते मी देण्याचा प्रयत्न करीन. मानवलोकचे पुन्हा एकदा आभार मानून, आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय आपल्या अनुभवाचा आणि एकंदर अभ्यासाचा विचार करून आपण जलविकास आणि आव्हाने याबाबत आपण विवेचन केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जे सगळ्यात शेवटी आव्हान केलेलं आहे की नदीचं महात्म्य ओळखणं. जे नदीची जी संस्कृती होती, नदीलाच आपण जीवन म्हणतोय, तर ती नदी पुनरुज्जीवित झाली पाहिजे. आणि नदीच्या काठावर किंवा नदी खोऱ्यामध्ये जी गावं बसलेली आहेत, जी शहरं बसलेली आहेत, किंवा जी जी आपली शेती उत्पादन प्रक्रिया आहे ही सगळी त्या जलावर अवलंबून आहे. आणि याचा आपण खूप छानपणे मागोवा घेतलेला आहे. खरं म्हणजे भारतातील एकंदर जी धरणं आहेत त्यातली निम्मी धरणं एकट्या महाराष्ट्रात आहेत. आणि त्याचं नियोजन होणं, त्याच्या पाण्याचा वापर योग्य रीतीनं होणं आणि त्या आपल्या इथं पडणारा पाऊस किती आहे, किती वेळात पडतो, किती दिवस पडतो, किती मिलीमीटर पडतो, हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण नेहमी मार्गदर्शन करत आहात. एकंदर जे गोदावरी खोऱ्याच्या बाबतीत आपण जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. आपण त्याबाबत जनहित याचिका पण दाखल केलेल्या आहेत सर, त्यालाही आपल्याला यश आलेलं आहे. एकंदर आपण जे पाण्याचे कायदे आहेत, खरं म्हणजे आता जे आपले या लाईव्ह मध्ये जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी आवाहन करेल की सरांनी पाण्याशपथ आणि विधिलिखित ही 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि यामध्ये आपल्याला एकंदर जलविकास, पाण्याचा उपलब्धता, पाण्याचा वापर, त्यासाठी असणाऱ्या विविध यंत्रणा काय आहेत, पाण्यावर अभ्यास करणारे विविध समित्या काय झालेल्या आहेत, त्यांच्या शिफारसी काय आहेत, आणि हे सगळं ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला खरं जलविकास काय आहे, त्या पुढची काय आव्हानं आहेत हे आपल्याला कळेल. सर, आपण अतिशय व्यवस्थितपणे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या समोर काही प्रश्न आहेत. उपेंद्र धोंडे आपल्याला प्रश्न विचारतात
ही चायना आकडी यावर कितपत अवलंबून राहता येईल? अचूक भूजल आकडेवारी मिळवणे हेच मोठे आव्हान होय. भूजल आराखडा नंतरची बाब. आहे ते उपेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे. अचूक भूजल आकडेवारी मिळवणं खरंच मोठं काम आहे, आव्हानात्मक काम आहे. ते त्या दृष्टीने कायम प्रयत्न करत असतात. लोक साक्षरता एक मोठा लावून धरलेले, त्याने अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. खूप चांगल्या प्रकारे ते काम करतात. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. खरंच अवघड परिस्थिती. इरफान शेखचा एक प्रश्न आहे सर. इरफान मानवलोकमध्ये शेतीचं तंत्रज्ञान म्हणून काम करतोय. त्याचा प्रश्न आहे की मागणीच्या पातळीवर सुनियोजन आणि शेतमालाचे भाव याचा घनिष्ठ संबंध आहे. तर जल सुरक्षेसाठी शेतमालाचे दर नव्याने ठरवण्याची गरज आहे का? यात इतर घटकासोबत पाणी वापर निर्देशांक समावेश करणे कितपत उपयोगी राहील? इरफाननी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आपण कितीही सांगितलं लोकांना की कमी पाणी लागणारी पिकं घ्या, तरी लोक ते ऐकणार नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्याला काही फायदा होत नाही, आर्थिकदृष्ट्या काही फायदा सुटत नाही, तोपर्यंत तो असं फुकटचा उपदेश कधीच स्वीकारणार नाही. ते म्हणतात तसं कमी पाणी लागणाऱ्या पिकांना जर चांगले भाव मिळाले, बाजारभाव मिळाले, आणि नुसते बाजारभाव नाही मिळाले तर खरेदीची व्यवस्था शासनाने केली तर ते होऊ शकेल. आपल्या इथे सगळं उफराटी धोरण आहे. म्हणजे आपण कमी पाणी लागणारी पिकं परदेशातून आयात करतो, त्यासाठी पैसा खर्च करतो, चलन खर्च, आणि जास्त पाणी लागणारी पिकं उदाहरणार्थ ऊस मराठवाड्यात तयार करून तो एक्सपोर्ट करतो, म्हणजे साखर बाहेर पाठवतो परदेशात किंवा परराज्यात. हा आतबट्याचा धंदा आहे. तेव्हा डाळी, तेलबिया ह्यांना चांगले भाव मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा मुद्दा योग्य आहे. त्या दृष्टीने आता नवीन कायदे जे चाललेले आहेत त्याच्याबद्दल जो वाद येतो त्यासाठी महत्वाचं. आणि त्यांनी जे इंडेक्स म्हणाले, त्या अलीकडे नीती आयोगाने प्रॉडक्टिव्हिटी इंडेक्सचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. मी त्या पायाचा तपशील नंतर देईन की 1 घनमीटर पाण्यामध्ये किती उत्पन्न मिळतं पिकाचं, कुठल्या राज्यात चांगलं मिळतं, कुठल्या भागात चांगलं मिळतं, असे सगळे निरनिराळे इंडेक्स आहेत. ते इंडेक्स डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे, महत्वाचं आहे. त्यांनी तो मुद्दा, पाण्याचा इंडेक्स, किती पाणी लागतं हा एक, 1 घनमीटर पाण्यामध्ये किती उत्पन्न मिळतं हा एक, उत्पादन किती मिळतं हा दुसरा. हा सगळ्याचा विचार करून आपण शास्त्रीयदृष्ट्या धोरण ठरवलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे सर. यातच मी असं त्यात जोडून असं म्हणेल की आता जो सर आपण उल्लेख केला की आपण ऊसासारखे पिकं घेऊन आपण साखर निर्यात करतोय. नुसतं ऊसच नाही तर अनेक जास्त पिकं लागणारे आपण पीक घेतोय आणि त्याचं उत्पादन हे आपण निर्यात करतोय. खरं म्हणजे जे आपल्याकडं पाण्याचा तुटवडा आहे आणि तुटवडा असूनही आपण जास्त पाणी लागणारी पिकं घेतोय, म्हणजे आपण आपल्याकडं कमी उपलब्ध पाणी असताना सुद्धा निर्यात करून पाणी सुद्धा आपण निर्यात करतोय का, असं यापुढे आता आपल्याला म्हणायची गरज आहे असं वाटतं. बरोबर आहे. आभासी पाणीच म्हणजे 1 किलो साखर पाठवणं म्हणजे 25 लिटर पाणी पाठवण्यासारखं आहे. बागुलांचा प्रश्न दिसतोय इथे स्क्रीनवरती. बरोबर आहे, एका दुसऱ्या निरीक्षण विहिरीच्या आधारे नाही करता येणार. पण आता रिसेंटली जीएसडीएने असं सांगितलेलं आहे की निरीक्षण विहिरींची संख्या त्यांनी वाढवलेली आहे असं म्हणतायत. तरी आता ते प्रत्यक्ष मोजमाप कसं होईल, निरीक्षण कोण घेईल, ते कितपत खरं असेल, विहीर कशी असेल, हा तपशिलाचा मुद्दा आहे. पण मुद्दा योग्य आहे की निरीक्षण विहिरींची संख्या कमी असणं आणि त्याची आकडेवारी अचूक न मिळणं हा मुद्दा गंभीर आहे, मान्य आहे. त्याच्या आधारे डेव्हलप चुकीची असू शकते. प्राध्यापक हनुमंत साळुंकेचा प्रश्न आहे सर. वाढत्या लोकसंख्येचा पिण्याच्या काय नाही, त्यांनी म्हटलेलं आहे की प्राचीन काळातील जलव्यवस्थापनातनं आपल्याला काही शिकता येईल का, त्याचा उपयोग करता येईल. तर जे आपल्याकडं जे चांगलं आहे, म्हणजे फळ पद्धत चांगली आहे. मराठवाड्यातच बोलायला झालं तर आपली बीड पासची खजाना विहीर आहे. औरंगाबादचा पाणी पुरवठ्याची योजना आहे अमर मलिकची. अशा अनेक योजना आणि गावोगावी लक्षावधी लोकांनी बांधलेले तलाव, याचे व्यवस्थापन होतच होतं सुरुवातीपासून. मालगुजारी तलाव आहेत.
ह्या सगळ्यांची एक परंपरा आपल्याकडे आहे. त्या परंपरेतनं जेवढं शिकता येईल तेवढं आपल्याला पुढे नेलं पाहिजे. त्यातनं आपण गोष्टी घेतल्या पाहिजे, ते मान्यच आहे, अतिशय आवश्यक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काळाचा महिमा एक असतो. म्हणजे अहिल्याबाई होळकरांच्या काळातली फड पद्धत आता यशस्वी होईल का जशीच्या तशी, मला शंका वाटते. कारण फड पद्धत जेव्हा होती, यशस्वी होती, तेव्हा गाव हे एकसंध होतं, तेव्हा राजकारण नव्हतं, त्या गावामध्ये पार्ट्या आलेल्या नव्हत्या, भूजलाचा उपसा करण्यासाठी मोटारी नव्हत्या, इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्याच्यामुळे तिथल्या व्यवस्थेवरती लोक अवलंबून होते. पंचायत लोक ऐकायचे. आज काय झालं, आज माझी विहीर आहे, माझं मोटार आहे, मी पाणी वाटेल तसा उपसा करू शकतो. राजकारण आलं, पार्ट्या आल्या, जातीचं राजकारण आलं, धर्माचं राजकारण आलं, त्यामुळे कोणी कोणाचं ऐकतच नाहीये. पंचायत संस्थेने काम करणं अतिशय अवघड गोष्ट झाली. तेव्हा आता फड पद्धत यशस्वी होईल का, मला शक्यता कमी वाटते. प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक काळाचा भाग असतो. त्या काळात त्या यशस्वी झाल्या म्हणून 100% आता यशस्वी होतील असं नाही, पण त्यातल्या काही गोष्टी घ्यायला पाहिजे. की सामुदायिक पद्धतीने इरिगेशन करणं, पंचायत समिती नावाची बॉडी असणं, पाण्याचं हे आवश्यक आहे, वगैरे वगैरे. हे बरोबर नाही. यात पण सर मी असं एक त्यात भर घालीन की आता ज्या पाणी वापर संस्था आहेत किंवा जे पाणलोट क्षेत्र विकास झालेला आहे किंवा आपण नदी पुनर्जीवन म्हणतो, या ठिकाणी जे पाणी वापर करणारे घटक आहेत, विहिरीद्वारे, बोरद्वारे किंवा प्रवाही सिंचनाद्वारे, तर या ठिकाणी कायद्याद्वारे पाणी वापर संस्था अस्तित्वात येऊन आणि त्याचं बळकटीकरण करून जर आपण पाणी वापराबाबत त्यांची जागरूकता केली तर आपण अधिक उत्पादन घेऊ आणि अधिक सक्षमपणे पाण्याचा वापर करू शकतो. हे बरोबर आहे. आपण कायदा केला ना ऑलरेडी, 2005 साली कायदा केला. मीच त्या कायद्याच्या मसुदा समितीत होतो. कायदा केला, नियम केले. वाल्मीतर्फे आम्ही फार मोठं प्रशिक्षण दिलं. पाणी वापर संस्थांसाठी कायदा आहे आपल्याकडे, पण त्याची अंमलबजावणीच होत नाही. शासनातर्फे ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत ते शासन करतच नाही. शासनाने ज्या गोष्टी करायला पाहिजेत कायद्यानुसार, त्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्याच नाही. आणि सर्वसाधारण गावातले पुढारी आणि अधिकारी यांना ह्या पाणी वापर संस्था नको असतात. आणि पाणी वापर संस्था ज्यांना निर्माण करायच्या आहेत असं वाटतं आपल्यासारख्या लोकांना, आपण संघटित नाही, आपण तिथे जाऊन काम करायला तयार नाही. गावागावात बाहेरनं जाऊन लोक काम केलं, पाणी वापर संस्था उभ्या राहिल्या तर ते होईल. वाघाड एखाद दुसरीच असते, एखाद दुसरी यशस्वी असते, ती सगळीकडे होत नाही. ते होण्याची गरज आहे. सर, वाघाड पाणी वापर संस्थेचा आपला अनुभव सांगता येईल का? कारण आता जसं इरफान सरांनी प्रश्न विचारला की आपण 1 घनमीटर पाण्यामध्ये आपण किती उत्पादन घेऊ शकतो, मला असं वाटतं की वाघाड प्रकल्पामध्ये याचा सविस्तर अभ्यास झालेला आहे. याबद्दल आपण काही सांगाल का सर? वाघाड प्रकल्पामध्ये लोकसहभाग खूप चांगल्या प्रकारचा आहे. त्यांची जी लोकप्रतिनिधी आहेत, पुढाकार घेणारी जी मंडळी आहेत, ही खूप जाणकार आहेत आणि शासनावरती त्यांचा कायम दबाव असतो. शासनाच्या व्यवस्थापनामध्ये ते हस्तक्षेप करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, कायम त्यांचं लक्ष असतं. हे बरोबर आहे आणि त्या दृष्टीने त्यांची प्रगती झालेली आहे. पण अगदी टेक्निकली जर बघायला गेलं की खरंच पाणी मोजलं जात आहे का, खरंच अमुक एवढ्या निकषाच्या आत ते बसतंय का, तर मला वाटतं नाही बसणार त्याच्यामध्ये, कारण सिस्टीम परत जुनीच आहे. पण उपलब्ध पाण्यामध्ये, उपलब्ध याच्यामध्ये ते त्यांनी चांगल्या गोष्टी करून दाखवल्या. त्याच्या पाठीमागे उत्साह, अभ्यास आणि एकत्र राहणं आणि शासनावर दबाव ठेवणं, या गोष्टी त्यांच्या महत्वाच्या आहेत. हे त्यांचा प्लस पॉइंट आहे. सर, साहिल पाटीलचा प्रश्न आहे, पाण्याच्या या संकटात फक्त ऊसाला आरोपी करणे कितपत योग्य आहे? नाही, आपण भूमिका सांगितली की ऊसामुळं होतंय हे तर खरंच आहे. ऊस नको असेल तर बाकीच्या पिकांना भाव मिळाला पाहिजे हेही बोललो आपण तेव्हा. पण आज पहिल्यापासून, अगदी सुरुवातीपासून सगळीकडे बघितलं तर ऊसामुळे होतंय. फार कमी टक्के लोकांना, म्हणजे फक्त एकूण शेतकऱ्यांपैकी 5% शेतकरी ऊस घेतात. एकूण लागवडीला क्षेत्रापैकी फक्त 6% क्षेत्रावरती ऊस घेतला जातो. पण उपलब्ध पाण्यापैकी 70% पाणी ऊसाला मिळतं. हा भेदभाव आहे, हे समन्वय वाटप नाही. आणि या अर्थाने ऊसाला
बंधन आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. मराठवाड्यात अतिशय आवश्यक आहे. मराठवाड्यात ऊस करू नका, साखर कारखाने काढू नका, नवीन असलेले साखर कारखान्याचं स्थलांतर करा, या शिफारसी 1999 साली सांगितल्या. त्याची अंमलबजावणी झाली नाही. राजकारणापोटी आपण साखर कारखान्याची संख्या वाढवत नेतो. साखर कारखाना आला की त्याच्याभोवती ऊस वाढतो, ऊस वाढला की पाणी वाढत जातं आणि लोकांना प्यायचं पाणी मिळत नाही गावात आणि तिथे तुमचा ऊस असतो. तेव्हा याच्याबद्दल गंभीर भूमिका घेतलीच पाहिजे आणि म्हणून केंद्रेकरांनी जो अहवाल केला तो अतिशय चांगला आहे, त्याचा आग्रह धरला पाहिजे. बरोबर आहे सर, की आपण सुद्धा काय म्हणतो की ज्या गावामध्ये 1 हेक्टर ऊस आहे आणि 1 हेक्टर ऊसाला लागणारं पाणी त्या गावाला जर वर्षभर पिण्यासाठी पुरत असेल तर त्या गावाला आपण टँकर नाही दिलं पाहिजे. त्या गावाची गरज ही त्या गावाने स्वतः त्या ऊसासारखी पिकं लागणारी म्हणजे जास्त पाणी लागणारी पिकं बंद करून आपल्या शिवारामध्ये पाणी कसं राखून ठेवता येईल असा सुद्धा आग्रह आपण धरणारे मानव लोक किंवा आपण असे आहोत सर. याबाबत अधिक सक्षमपणे जागरूकता होणं गरजेची आहे. खरंय. ईश्वर काळेचा प्रश्न आहे सर. बदलत्या पाऊसमानात पूर आणि दुष्काळ या दोन्ही आपत्तींना तोंड देण्यासाठी मॅनेज्ड ॲक्युफर रिचार्ज ही महत्वाची पद्धत अनेक देशात राबवली जात आहे. महाराष्ट्रात यावर पुरेसे काम झालेले दिसत नाही. महाराष्ट्रात MAR मधील संधी आणि धोके यावर आपले मत काय आहे? यावर अनेक पातळीवर काम करणे गरजेचे वाटते. याच्याबद्दल माझा स्पेसिफिक त्याचा अभ्यास नाही आहे. मी ईश्वर काळेंनाच विनंती करेन की त्यांनी थोडक्यात सांगावा हा मुद्दा. त्यांनी असतील चॅनलवर त्यांनी थोडा मुद्दा स्पष्ट केला तर जास्त बरं होईल. आहेत का ईश्वर काळे? सर त्यांनी फेसबुकला कमेंट केली, त्यांना थेट घेता येत नाही यामध्ये. आपण त्यांना कधीतरी या विषयावर नक्की एक्सप्लेन करायला सांगू. ते माझा हा स्पेसिफिक त्यांनी अभ्यास नाहीये, तेव्हा उगीच काहीतरी उत्तर देण्यात अर्थ नाही. पण मी अभ्यास करून याची उत्तर देईन पुढच्या वेळेला बोलेन. लक्ष्मीकांत वागडकरचा प्रश्न आहे, शेततळ्याची संकल्पना ही प्रवाही सिंचन करताना फार त्रासदायक होऊन टेलच्या भागातील वंचितांना त्यामुळे पाणी मिळत नाही. समन्वयी पाण्याचे वितरण होण्याबाबत आपण काय सांगाल? शेततळ्याच्या संकल्पनेबाबत विचारतायत. हो बरोबर आहे. ती शेततळी कुठेही झालेली आहेत, त्यातलं कॅनॉलचं पाणी उपसून ते टाकत असतात, त्याच्यामुळं वाघावकर म्हणतात ती अडचण आहेच मोठी. शेततळ्यांवरती त्याचा काय त्याला त्याचा धोका संख्या वाढवणं आणि वाढत राहणं ह्याच्यावरती कुठेतरी निर्बंध घातले पाहिजे, महत्वाचं. अक्षय लता शिवाचा प्रश्न आहे सर, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनामध्ये 11 धरणं पाईपलाईनने जोडणं मराठवाड्यासाठी कितपत फलदायी ठरू शकेल असं आपल्याला वाटतं? अजिबात फलदायी ठरणार नाही. जी 11 धरणं जोडायची म्हणतात ते 11 धरणच पाणी नसते, ते 30 धरणं भरत नाहीत. त्या धरणांमध्ये पाणी येण्यासाठी आपण नाशिक, नगर, उजनी यासारख्या प्रकल्पांवरती अवलंबून राहतो. या तुमच्याकडे पाणी नाही, तुमची धरणच भरत नाही, ती धरणं एकमेकाला जोडून काही हासिल होणार नाही. ही खोटी योजना होती आणि ती शासनाने माघारी घेतली, हे चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न आहे, चिंतामण कुलकर्णी यांचा आहे. पाण्याची साठवण जागा शिल्लक राहिली आहे असे वाटत नाही. पुनर्भरण कितीही केले तरी उपसा करण्यात झालेली वाढ पाहता वाळवंटाकडे आपली वाटचाल आहे. तेव्हा कायदा व अंमलबजावणी होण्यासाठी काय करायला लागेल? मुळात काय झालं, आपल्या मानसिकतेत पाणी भूजल हे खाजगी मालमत्ता असंच आहे. आपला जो जुना इजमेंट ऍक्ट आहे त्याच्यात देखील कायदा देखील हेच मानतो की ती खाजगीच मालमत्ता आहे. तेव्हा लोकांच्या मनामध्ये, आपल्या सर्वांच्या मनामध्ये हे असं आहे की माझी जमीन, माझ्या जमिनीच्या पोटातली विहीर, त्यातलं पाणी किती उपसा करायचं हे केवळ माझ्यावरती अवलंबून आहे. ही भावना जोपर्यंत आहे आणि कायदा जोपर्यंत असा आहे तोपर्यंत फारसं काही होऊ शकेल असं मला वाटत. त्यामुळे 2009 साली जो कायदा केला आपण भूजलाचा, तो कुठं अंमलात आला? तो अंमलात न येण्यामागे हेच एक महत्वाचं कारण.
धन्यवाद सर. खरं म्हणजे आपण आता शेवटच्या समारोपाकडे जातो आहोत. मराठवाड्यामध्ये पडणारा पाऊस आणि एकंदर पीक पद्धती यावरही आपण भाष्य केलेलं आहे. गोदावरी खोरे म्हणजे मराठवाड्याचं हे जवळजवळ 95% खोरं हे गोदावरी खोरेच आहे, थोडासा कृष्णेचा भाग सोडला तर. तर गोदावरी खोऱ्याचं पुनर्विलोपन होणं हे गरजेचं हे आहे. आणि जे मागणी आणि पुरवठा आहे यामध्ये सुद्धा आपल्याला काम करायची गरज आहे. धन्यवाद सर. आपण आज खूप चांगल्या पद्धतीनं जलविकास आणि त्या समोरील आव्हाने आपण मांडली. मानवलोक परिवार आपले धन्यवाद मानतं. धन्यवाद सर. मानवलोकचे मनपूर्वक आभार. सर्व पार्टिसिपंटचे मनपूर्वक आभार. काही प्रश्नांना उत्तर मी समाधानकारक देऊ शकलो नसेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी परत बोलेन मी. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.